पुण्यात असाच एक काल्पनिक किल्ला आणि या किल्ल्यासमोर एक शहर वसवण्यात आलेलं आहे आणि ही संकल्पना आहे पुण्यातील हेमंत जोगदेव यांची. वय वर्ष अवघं 71 आहे. 71 हा केवळ आपण आकडा म्हणावा लागेल, कारण या वयात सुद्धा त्यांनी जी ही कलाकृती साकारलेली आहे ती कलाकृती पाहण्यासाठी पुणेकर मोठी संख्येनं या ठिकाणी गर्दी करत असतात. आत्ता आपल्यासोबत हेमंत जोगदेव आहेत. सर, काय ही संकल्पना तुम्ही साकारलेली आहे? कारण दिवाळीत आपण बघतो की मातीचे गड किल्ले तर साकारले जातात, परंतु त्यासमोर तुम्ही शहर सुद्धा साकारलेलं आहे. बरोबर. अगदी लहानपणापासून किल्ला करायची मला आवड आहे आणि त्या ह्याच्यात नंतर एकदा असं म्हणजे इकडे राहायला आल्यानंतर मी पहिल्यांदा सदाशिव पेठेत राहायचो, तर तेव्हापासून लहानपणापासून किल्ल्याची करायची सवय आणि इथे आल्यानंतर एक थोडा असं विचार आला आपल्याला की काहीतरी आपण क्रिएटिव्ह करावं म्हणा किंवा एखादी प्रतिकृती अशा कराव्यात. तर म्हणून एक ते छोट्या प्रमाणात मी करत होतो आणि नंतर एक 30 वर्षापूर्वी हा एवढा मोठा त्याचा सगळा आवाका झालेला आहे. रूप एकदम वाढत वाढत चाललेलं आहे. आता बघतोय आम्ही की आधुनिकतेची जोड दिलेली आहे तुम्ही या इतिहासाला सुद्धा. आणि इथं आम्ही बघतोय विमान हवेत उडतायत, पवनचक्की आहे, धरण आहे,